संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सुमारे 5000 ही बँडची दुकाने आहेत, बँडची पथके आहेत। कोविड-19च्या महामारीमुळे गेल्या 6 महिन्यांपासून बँड पार्टीचे शुभ कार्यामध्ये वाजणारे बँड पथक हे जवळपास बंद पडलेले आहे। शासन दरबारी बँड वाजविण्याकरिता अनेक वेळा त्यांच्याकडून परवानगी मागण्यात आली, परंतु अद्यापपर्यंत बँड वाजविण्याची परवानगी मिळालेली नाही। तसेच महाराष्ट्र सरकारने सुद्धा कोणत्याही प्रकारची मदत केली नाही। शिवाय बँडच्या पथकांना पुढारी सुद्धा मदत करीत नाहीत। कित्येक वर्षांपासून शुभ कार्यामध्ये व दुःखामध्ये सुद्धा बँड पथक हे अनेक कार्यांमध्ये सहभागी होताना दिसतात। बँड वाजविणे हे तसे बघितल्यास शुभ कार्य असल्यामुळे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारे विवाह त्यामुळे लग्नाच्या ऑर्डर येणे जवळपास बंद झालेले आहे। त्यामुळे गेल्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यपाल, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना बरेच वेळा निवेदन देण्यात आलेले आहे, परंतु कोणत्याही प्रकारे शासनाने अद्यापपर्यंत बँड पथकांच्या निवेदनाची दखल घेतलेली दिसून येत नाही। याच मागणीला अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे ढोल ताशांच्या गजरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। भाजपा नेते माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी मुख्य सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर परवानगी देण्याची ग्वाही त्यांनी दिली। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या या आंदोलनाला यश येणार हे निश्चित। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता दिघडे चौधरी, सरचिटणीस प्रवीण तायडे, प्रशांत शेगोकार, जिल्हा सचिव ज्योतिप्रसाद मालवीय, नगरसेवक मनोहर शेंडे, मोर्शी शहराध्यक्ष रवी मेटकर, माया वानखडे, अनेक बँड पथकांचे संचालक तसेच बँड मालक महेंद्र सरकटे आणि इतर बँड पथकांचे कलाकार यावेळी उपस्थित होते। कोरोनाचा लॉकडाऊन सुरू झालेला आहे तेव्हापासून हे वाजंत्रीवाले बँड पथक मातंग समाज यांच्या हाताला कोणतंच काम नाही। खरं म्हणजे यांच्याजवळ कौशल्य फक्त बँड वाजवण्याचं आहे। यांच्याजवळ जमीन नाही, भूमी नाही, दुसरा धंदा येत नाही आणि दुर्दैवाने त्यांच्यावरच गदा आणली। म्हणजे मयतासाठी वाजू देत नाही, लग्नासाठी वाजू देत नाही, एखाद्याच्या घरी महालक्ष्मी असल्या, गणपती असले त्याच्यामध्ये वाजू देत नाही। आणि त्याच्यामुळं सर्व बँड पथकांना म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपात मी आणलं। आज बँड वाजवत कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही आलो आणि आता मुख्य सचिव संजय कुमार साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की परवानगी द्यायला काही हरकत नाही, माझ्याकडे पाठवून द्या। माझं हेच म्हणणं आहे की आमदार, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री काय करतात? या लोकांचं दुःख का समजून घेत नाही? मातंग समाज हा असंघटित समाज आहे आणि या समाजाला दुसरा कोणता उदरनिर्वाहाचं साधन नाही आणि उपासमार होऊन राहिली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।